सूर्यज्ञानाचा उदेला, संपला अंधार आता सूर्यज्ञानाचा। वॉटर पोल्युशन होतो ते थांबवण्यासाठी आम्ही हे प्रोजेक्ट बनवलेला आहे। याच्यामध्ये आम्ही एलिव्हेटरचा यूज केलेला आहे। यो एलिव्हेटर इथं माणूस उभा राहील आणि तो पुश बटन दाबेल तेव्हा एलिव्हेटर ऑन होईल आणि पाण्याची घाण काढेल। प्रोजेक्टमध्ये काही म्हणजे जे मुलं असतात त्यांना वेगवेगळी पुस्तकं घ्यायला हवे, पण त्यांना एकच मध्ये घ्यायसाठी मी हे प्रोजेक्ट बनवले। मी पवनचक्की बनवली आहे। पवनचक्कीपासून ऊर्जा निर्माण होते व आपल्याला लाईट मिळते ग। आज पृथ्वीवर अनेक अशा पवनचक्क्या निर्माण झालेल्या आहेत ज्यापासून माणूस फॅक्टरीमधनं जो घाण धूर निघतो तो इथं फिल्टर होऊन कार्बन डायऑक्साईड बाहेर काढून इथं स्वच्छ धूर। My project name is solar system. The solar system is consisted of the sun, 8 planets of various other celestial bodies. The 8 planets are Mercury, Venus, Earth, Mars, Jupiter, Saturn, Uranus and Neptune. The solar system was formed appreciated simultaneously. पवनचक्की अशा ठिकाणावरती असते जिकडे खूप वेगाने वारा वाहतात, जसे की डोंगरावरती वारा वाहत असल्यामुळे वेगाने त्यामुळे हे पाता आहेत त्या वेगाने फिरतात आणि इकडे इलेक्ट्रिसिटी जनरेट होते। 7th A. Today I am talk about some science words. You know the science is the part of thinking. Means one day the Isaac Newton is just sitting under the tree, apple tree. पजो म्हात्रे विद्यालय आदो म्हात्रे ज्युनियर कॉलेज या विद्यासंकुलामध्ये 2025-26 मधील शालेय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे। त्यासाठी उपस्थित विद्यालयाच्या मुख्याध्यापिका मोहिते मॅडम, उपमुख्याध्यापिका वेळेकर मॅडम तसेच विद्यालयाच्या पर्यवेक्षिका मालुसरे मॅडम यांचं मी शब्दसोमनाने स्वागत करते। स्वागत स्वागत स्वागत। यानंतर मी CG पाटील मॅडम यांना विनंती करते की त्यांनी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका मोहिते मॅडम यांचं गुलाब पुष्प देऊन स्वागत करायचं आहे। यावर्षी विद्यार्थ्यांनी भरघोस असे प्रोजेक्ट म्हणजे जवळजवळ 98 प्रोजेक्ट सादर केलेले आहेत। इयत्ता 5वी ते 8वी असा लहान गट आणि 9वी 10वी असा मोठा गट अशा 2 गटामध्ये प्रोजेक्टचं सादरीकरण करण्यात आलेलं आहे। विद्यार्थ्यांनी भरघोस प्रतिसाद दिलेला आहे। त्यांना मार्गदर्शन करणारे सर्व विज्ञान शिक्षक यांचं मी मनापासून आभार मानते की त्यांनी विद्यार्थ्यांना छान मार्गदर्शन केलं आणि त्याचमुळे यावर्षी भरघोस असे प्रोजेक्ट या विज्ञान प्रदर्शनामध्ये विद्यार्थ्यांनी सादर केलेले आहेत। त्याबद्दल सर्व विज्ञान शिक्षकांचे मी मनापासून अभिनंदन करते तसेच आभार मानते। त्यानंतर आपले विद्यार्थी जे आहेत ते काही विज्ञान प्रदर्शनाविषयी आपले मनोगत व्यक्त करणार आहेत। तर सर्वप्रथम मी इयत्ता 5वी अ मधील बालाजी याला बोलवते। सूर्यज्ञानाचा उदेला, संपला अंधार आता सूर्यज्ञानाचा उदेला, लागल्या वाटा दिसाया शक्तीला बेचालण्याला,
विश्व होते हे धुक्याने वेडलेले झाकलेले अंधश्रद्धांनी जगाचे मार्ग होते घेरलेले अंधश्रद्धांनी जगाचे मार्ग होते हेरलेले ज्ञानविज्ञानातून ये सत्य आता प्रत्ययाला ज्ञानविज्ञानातून ये सत्य आता प्रत्ययाला संपला अंधार आता सूर्य ज्ञानाचा उदेला संपला अंधार आता सूर्य ज्ञानाचा उदेला गूढ सृष्टीचे कळाया ध्यास ज्यांचे श्वास झाले गूढ सृष्टीचे कळाया ध्यास ज्यांचे श्वास झाले पीडितांचे दुःख जाता सौख्य ज्यांना लाभलेले पीडितांचे दुःख जाता सौख्य ज्यांना लाभलेले थोर या ज्ञानी जनाचा वारसा आम्हा मिळाला थोर या ज्ञानी जनाचा वारसा आम्हा मिळाला संपला अंधार आता ज्ञानाचा उजाला संपला अंधार आता सूर्य ज्ञानाचा उदेला विश्वसंचारास आता आपणाला लाभलेले विश्वसंचारास आता आपणाला लाभलेले मानवाचे हात आता ते ग्रहांशी पोचलेले मानवाचे हात आता ते ग्रहांशी पोचलेले सिद्ध नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझे नाव बालाजी आहे. आज मी तुम्हाला काही 2 शब्द सांगणार आहे जे तुम्ही शांतपणे ऐकावे अशी माझी नम्र विनंती. विज्ञानाने उजळले जीवन सुख सोयी आणि सुविधांनी भरले निसर्गावर मिळवला विजय मानवजातीला नवीन आकाश दिले. यावरील ओळींमधून माणसाने विज्ञानाच्या बळावर अगदी अवकाशात झेप घेतली आहे. म्हणूनच तर माझी 7th A. Today I am talk about some science words. You know the science is the part of thinking. Means one day the Isaac Newton is sitting under the tree, apple tree. Then he just thinking about what is the gravity, and then the apple was falling on his head, and then he researched about the gravity. Means the Isaac Newton inspect the gravity. The science is the information about our brilliant mind, and science experiments is the celebrated in our school for the future Einstein, scientists and evolution. Thank you. I am studying the 7th day. I am here today because I am speak a few words about the science exhibition. A science exhibition is a platform where creativity, emotion and knowledge coverage. It is a showcase average to a diver and a right to be scientific experiments, example, models and projects. Thank you. यानंतर मी मालुसरे मॅडम यांना विनंती करते की त्यांनी आमच्या या छोट्या वैज्ञानिकांना थोडीशी माहिती सांगावी, त्यांना थोडंसं मार्गदर्शन करावं. आजच्या विज्ञान प्रदर्शनानिमित्त उपस्थित आपल्या विद्यालयाच्या आदरणीय मुख्याध्यापिका मोहिते मॅडम, उपमुख्याध्यापिका आदरणीय वेळेकर मॅडम, ज्येष्ठ शिक्षिका CG पाटील मॅडम, जाधव मॅडम आणि उपस्थित सर्व विज्ञान शिक्षिका शिक्षक, पहिल्यांदा मी आपणा सर्वांचं कौतुक करते की एवढे म्हणजे 98 प्रकल्प, मला वाटलेही नव्हतं की तुम्ही एवढा सहभाग घ्याल आणि कमी वेळेत, मला वाटते 4-5 दिवसातच हे सगळं झालेलं आहे. तेव्हा जोरदार टाळ्या तुम्ही तुमच्यासाठी वाजवायच्या आहेत. आणि मला असं वाटतं आणखी वेळ दिला असता तर आपल्याला हा हॉल कमी पडला असता.
छान अतिशय सुंदर असे प्रकल्प तुम्ही केलेले आहेत. आम्ही आता पाहणी करणारच आहोत. विज्ञान म्हणजे काय तर बघा, आपल्याला ज्या दैनंदिन जीवनामध्ये काही समस्या जाणवत असतात आणि मग त्या समस्या कशा सोडवायच्या याचं सोल्युशन आपण या विज्ञान प्रदर्शनाच्या निमित्तानं तुमच्याकडून मिळवण्याचं, म्हणजे एखादा विद्यार्थीसुद्धा इतका क्रिएटिव्ह असतो की छोट्या छोट्या गोष्टीतून एखाद्या मोठ्या समस्येचं निराकरण करता येऊ शकतं. आणि म्हणून शालेय स्तरावरती हे विज्ञान प्रदर्शन आयोजित केलेले असतात. आणि तुमच्यामधली जी क्रिएटिव्हिटी आहे ती मला इथून आता म्हणजे आम्ही पाहतोय की एवढ्या सुंदर असे प्रकल्प तुम्ही केलेले आहेत. आणि निश्चितच हे तुम्हीच केलेत ना, पालकांच्या मदत घेतलेली आहे? हां, तुम्हीच केलेत ना? छान, अतिशय छान. म्हणजे सुंदररित्या तुम्ही सादरीकरण, आणि आता हे सादरीकरण करायचं आहे तुम्हाला. म्हणजे तुम्ही केलेला जो प्रकल्प आहे तो नेमका का बरं तुम्ही हा निवडलात, त्यामुळे त्याचा उपयोग आपल्याला काय होणार आहे. म्हणजे एखादं छोटंसं जरी समस्या असेल, मग आता आपल्याला नेहमी आपल्या जीवनामध्ये ऊर्जा असेल किंवा पाणी असेल, म्हणजे अशा समस्या जाणवत असतात. मग अशा वेळेला नेमकं काय बरं केलं पाहिजे, तर हे आणखी चांगल्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न तुम्ही या प्रदर्शनातून करायचा आहे. आणखी म्हणजे आपला जो प्रकल्प आहे आता तुम्ही छोट्या स्वरूपात केला असेल तर आणखी त्याच्यामध्ये काय बरं बदल करता येईल त्याच्यावरती विचार करायचा आहे. आणि मग तो आणखी पुढच्या वर्षी चांगल्या पद्धतीने साजरा करायचा आहे. या सगळ्या प्रोजेक्टमधूनच तालुकास्तरीय प्रदर्शन जे होणार आहे त्या प्रदर्शनासाठी तुमच्या म्हणजे प्रकल्पाची निवड केली जाणार आहे. तेव्हा जेव्हा परीक्षक येतील, परीक्षक आपल्याच इथले आहेत, आपले शिक्षक आहेत, पण ते सादरीकरण करता येणं फार महत्त्वाचं आहे. तेव्हा ते तुमचा प्रकल्पाचं सादरीकरण उत्तमरित्या तुम्ही करायचं आहे आणि प्रत्येकाने आपल्यालाच नंबर मिळेल या पद्धतीने सादरीकरण करायचं आहे. ठीक आहे. पुन्हा एकदा मी सर्वांना तुम्हाला शुभेच्छा देते आणि माझे 2 शब्द थांबवते. मार्गदर्शक आहेत, इतक्या चांगल्या पद्धतीने तुम्हाला मार्गदर्शन केलेलं आहे आणि म्हणून तुम्ही एवढ्या चांगल्या पद्धतीचे प्रकल्प सादरीकरण केलेले आहे. तेव्हा सर्व शिक्षकांचंही मनापासून अभिनंदन आणि आभार मानते. विद्यार्थी मित्र, दरवर्षी आपण विज्ञान प्रदर्शन सादरीकरण करत असतो, पण यावेळेचं जरा आगळं वेगळं आणखी छान वाटलं मला. मांडणी तुमची सर्व प्रयोगांची सिस्टेमॅटिक आहे आणि या सर्व पाठीमागं आपले विज्ञान शिक्षक आहेत, त्यांना मदत करणारे इतरही शिक्षक आहेत. पण खूप छान आणि शिस्तबद्ध पद्धतीने मांडणी केलेली आहे, त्याबद्दल तुम्हा सर्वांचं अगोदर अभिनंदन. शास्त्रज्ञ निर्माण होतो आणि म्हणून हे शालेय स्तरावरती आपण विज्ञान प्रदर्शन भरवतो. आणि तुम्ही एवढ्या सर्वांनी अगदी उत्साह म्हणजे दिसतोय तुमच्यामध्ये की बाबा परीक्षण होईल आता, किंवा आपल्यातलेच विद्यार्थी सगळ्या विद्यार्थ्यांना आपण बोलवणार आहोत, तुम्ही ते सादरीकरण करणार आहात. तुम्ही सादरीकरण कोणत्या प्रकारे करताय. एखाद्याकडे वस्तू असतो, माल असतो, पण ते जाहिरात करणं किंवा मांडता न येणं याच्यामुळे त्याची विक्री कमी होते. पण एखाद्याची वस्तूचा दर्जा कमी असेल पण तो मांडतोय चांगल्या दृष्टीनं, तर त्यामुळं त्याचं विक्री होते. तर असं ह्या विज्ञानाच्या बाबतीत म्हणता येणार नाही. पण तुम्ही जे केलेलं आहे ते तुम्ही कोणत्या प्रकार किंवा कशा प्रकारे सादरीकरण करताय, यात काय होतं तर तुम्ही व्यवस्थित सादरीकरण केलं म्हणजे याचा अर्थ काय तर तुम्ही ते मनापासून केलेले आहे, स्वतः केलेलं आहे आणि अभ्यासपूर्वक केलेलं आहे. तेव्हाच तुम्ही त्या सादरीकरणामध्ये व्यवस्थित मांडू शकता किंवा बोलू शकता, हे महत्त्वाचं असतं. आणि आता तुम्ही जेव्हा विज्ञानाचा म्हणजे विज्ञान प्रदर्शन तुम्हाला मॅडमनी सरांनी काही सूचना दिली असेल की बाबा असं विज्ञान प्रदर्शन होणार आहे, तेव्हापासून तुमच्या मनात विचार सुरू होतो का आता कोणता प्रयोग निवडायचा, तिथून पासून सुरुवात होते. म्हणजे तिथून नियोजन सुरुवात झाली, मांडणीची सुरुवात झाली, जमाजमीची सुरुवात झाली. या सगळ्याचा उपयोग आपल्याला पुढील आयुष्यामध्ये होतो. फक्त हे सगळेच शास्त्रज्ञ होतील असंही नाही, यातले 1-2 होतील, 4 होतील, माहीत नाही आपल्याला, सगळे होऊ शकतील. पण एक उद्देश असतो की हे सर्व गुण तुमच्यामध्ये आले की पुढच्या आयुष्यातले जे टप्पे आहेत ते सहजरित्या तुम्ही पूर्ण करू शकता. एखादी दुर्घटना घडली किंवा काय घटना घडली तर त्या बाबतीत किंवा आपल्या बाबतीत काय अपयश आलं तर आपण निराश नाही व्हायचं. हे प्रयोगातून पण शिकू शकतो आपण अप्रत्यक्षरित्या. हे जमत नाही ना, मग चला आपण दुसऱ्या मार्गाने प्रयत्न करूयात. ह्या अशा गोष्टींमुळं किंवा हे सगळं राबवण्याच्या पाठीमागचा हा एवढा एकमेव हेतू असतो की आपला विद्यार्थी सर्व गुण संपन्न व्हावा, सर्व दृष्टीनं तयार व्हावा, हा आमच्या सर्वांचा प्रयत्न असतो. आणि त्यासाठी तुम्ही चांगल्या पद्धतीनं
जास्त संख्येनं भाग घेतलाय त्याबद्दल पुन्हा एकदा तुमचं अभिनंदन. आणि तुम्हाला तुमच्या प्रयोगाचं निरीक्षण करायसाठी येणारे शिक्षक जे आहेत त्यांना सादरीकरण देण्यासाठी तुम्ही सज्ज आहात. तर त्यासाठी तुम्हा सर्वांना पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा. आणि मी इथं थांबते. जय हिंद, जय कर्नाटक.
नमस्ते, मेरा नाम आयन है। मेरे प्रोजेक्ट का नाम चंद्रयान 3। माझं नाव ओंकार अशी किंड आहे. मी रोबोट बनवला आहे. तो बॅटरी उतरली ना म्हणून चालत नाही. काय काय करतो रोबोट तुझा? तो आता आपल्याला शेताबिटात कार्पेट टाकायचं असेल ना, शेतात काम करतो. शेताबिटात आता खाट टाकायचं असेल ना, तर तो काम 6वी ब शिकत आहे. मी आज इलेक्ट्रिक कार बनवलेली आहे की आता पेट्रोल संपत आहे म्हणून म्हणजे धूर म्हणजे ओझोन लेअरला इजा होऊ नये म्हणून मी बॅटरी लावून ती इलेक्ट्रिक कार चालवलेली आहे. म्हणून ती बॅटरीला चार्ज करून ती परत चालू शकतो. तर पेट्रोल आणि ओझोन लेअरचा नुकसान नाही होईल. धन्यवाद. चार्जिंगची आहे गाडी चार्जिंग. पवनचक्की अशा ठिकाणावरती असते जिकडे खूप वेगाने वारा वाहतात. जसे की डोंगरावरती वारा वाहत असल्यामुळे वेगाने, त्यामुळे हे पात्या आहेत त्या वेगाने फिरतात आणि इकडे इलेक्ट्रिसिटी जनरेट होते. जनरेट झाल्यानंतर ती इकडे स्टोर होते आणि जेव्हा आपल्याला गरज असते तेव्हा ती कामा येते आणि तिच्यामुळे प्रदूषण पण नाही होत. किती खर्च आला? खर्च नाही माहिती. जी कंपनी करा. नमस्कार, माझे नाव कृष्णा बबन म्हात्रे. मी आत्ता 8वीमध्ये शिकत आहे. माझ्या प्रोजेक्टचं नाव ग्रीन हाऊस वर्किंग मॉडेल आहे. ग्रीन हाऊस म्हणजे हरितगृहाचा वापर आपण झाडांच्या संरक्षणासाठी करतो. जसं की सूर्याची किरणे ती डायरेक्टली झाडांच्या पानावरती पडतात, त्यामुळे झाडं काही मरून जातात. त्यामुळे ग्रीन हाऊस असं आहे की ज्याच्यामधून सूर्याची किरणे जातात, त्यामुळे झाडांना जेवढी उष्णता पाहिजे तेवढी मिळते. हे कवर लावले ते काय करतं? तेच काय करतं? काय काम करतं? झाडांना जेवढी उष्णता पाहिजे असते तेवढंच मिळते. पण हा ग्रीन हाऊस बोलते ना तू? ग्रीन हाऊस म्हणजे हा जो कापड असतो ना तो ग्रीन असतो. ग्रीनच का वापरतात तो? कारण हिरवा रंग असला ना का त्यामध्ये झाडांची वाढ सुद्धा चांगली होती, म्हणून ग्रीन कापड वापरतात. जास्त खेचत नाही. ग्रीन रंग सुद्धा. संगीत कैलास पालवे. माझ्या प्रोजेक्टचे नाव पवन ऊर्जा. माझे नाव सुमित महेंद्र लाने आहे. मी इयत्ता 6वी ब मध्ये शिकत आहे. माझ्या प्रोजेक्टचे नाव वॉटर व्हील असे आहे. माझे नाव रुद्र गाटे. मी इयत्ता 5वी अ मध्ये शिकत आहो. माझ्या प्रोजेक्टचे नाव लाईट जनरेशन आहे. माझे नाव रवी सुरेश जाधव आहे. मी इयत्ता 5वी शिकते. माझे प्रोजेक्टरचे नाव सिटी आहे. नमस्कार, माझं नाव स्वरा आहे. आज मी ही जी मशीन बनवली आहे या मशीनचं नाव ग्राउंड मार्किंग मशीन आहे. ही मशीन जी मी बनवलेली आहे या मशीनीमुळे आपल्या हाताला जे आजार होतात फटकीमुळे ते कमी होतील या फिर होणारच नाही. तर ही मशीन बनवण्यासाठी मी पहिला एक पाण्याची बॉटल घेतलेली आहे. त्याचा वरचा भाग मी कापून ह्याच्यात लावलं आहे आणि एक पाईप लावली. पाईप लावल्यानंतर खाली एक डबा लावला आहे ज्याच्यामध्ये जी फटकी आहे ती स्टोर होईल आणि मग त्याला होल पाडले ज्याच्याने ती खाली पडेल आणि चाकं लावले ज्याच्याने ती पुढे पण जाऊ शकते. या प्रकारे मशीन बनवली गेली आहे मी. थँक्यू. अशा मशीन 5-6 बनव आणि पप्पाला दे. हो. चालू कर.
नमस्कार, माझं नाव विनय ठाकूर आहे. मी आता 8वीमध्ये शिकत आहे. मी हा प्रोजेक्ट बनवला आहे कारण आमच्या शाळेत क्रीडा स्पर्धा होता. त्या दिवशी मला ग्राउंड आखण्यासाठी सरांनी सांगितलेलं. मी ग्राउंड आखायला यो फक्की आहे तो हातात घेऊन मी ग्राउंड आखत होतो. तेव्हा माझ्या हातात इजा व्हायला लागली होती. म्हणून ती इजा होऊ नये म्हणून मी हा प्रोजेक्ट बनवलेला आहे. थँक्यू. नमस्कार, माझे नाव हितेश दत्तात्रय पाटील आहे. मी आत्ता 7वी अ मध्ये शिकत आहे. माझ्या प्रयोगाचे नाव हवेचा दाब असे आहे. तर सर्वात आधी मी एक बॉटल घेतली, एक स्ट्रॉ घेतली, एक फुगा घेतला आणि रंगीत पाणी घेतला. त्याच्यानंतर बाटलीला मी अर्ध्या रंगीत पाण्याने भरले आणि बाटलीला एक होल लावून त्याच्यामध्ये एक स्ट्रॉ टाकले. माझे नाव वेदांत दत्तात्रय पवार आहे. मी इयत्ता 6वी अ मध्ये शिकतो. माझ्या प्रोजेक्टचं नाव आहे एअर पोल्युशन. माझे नाव गणेश रामानंद हरिजन आहे. मी आता 6वी अ मध्ये शिकत आहे. माझे प्रोजेक्टचे नाव ऑटोमॅटिक वॉटर डिस्पेंसर आहे. नमस्ते, मेरा नाम आया है. मेरे प्रोजेक्ट का नाम चंद्रयान 3 है. मैं 5वीं ब में पढ़ता हूँ. ये चंद्रयान 3 14 जुलाई 2023 को लॉन्च हुआ था और वो सक्सेसफुली चांद पे लैंड हुआ था. नमस्कार, माझे नाव महेश पवार आहे. मी आता 6वी शिकत आहे. आज मी इलेक्ट्रिक कार बनवलेली आहे. त्या इलेक्ट्रिक कारमध्ये ओझोन लेअर आहे तो खराब न होणे म्हणून त्याच्यामुळं आपण पेट्रोल आणि डिझेल संपत चालले म्हणून आपण बॅटरीने ती कार चालू केली. धन्यवाद. नमस्कार, माझी मशीन कवर कामाची आहे. मी झटपट कवर काढतो आणि तिला त्रास नाही. त्या प्रोजेक्टचे नाव आहे रोबोटिक हँड. रोबोटिक हँडमुळे काही अपंग लोक असतात ज्यांचे हात नसतात, ज्यांचे हात असतात त्यांना आपण असल्यातले हात बनवून त्याच्यामध्ये अजून काही मोटर बॅटरी हे सगळं फिट करून ऑटोमॅटिक बनवून त्या अपंग जिथे सपाट माझे नाव श्रेयस हनुमंत पवार. माझे इयत्ता 8वी ब. माझे प्रोजेक्टचे नाव आहे पाण्यापासून वीज निर्मिती. नमस्कार, माझे नाव गणेश चांगदेव गुट्टे. मी आता 5वी अ मध्ये शिकत आहे. मी बनवलेले प्रोजेक्ट पवन ऊर्जा. नमस्कार, माझे नाव आहे ऋतुजा अंकुश कोचेवाड. मी 6वी अ मध्ये शिकत आहे. मी बनवलेले प्रोजेक्ट ATM. थँक्यू. ते आहे माझं मॅथमॅटिक पझल आहे. माझ्या पझलमध्ये फक्त दोन पेन उचलून बाजूला करून चॉकलेट बाहेर काढायची आहे. नमस्कार, माझे नाव दुर्वा महेंद्र कदम. मी आत्ता 6वी अ मध्ये शिकत आहे. माझ्या प्रोजेक्टचे नाव एअर पोल्युशन आहे. हे मी फॅक्टरीमधनं जो घाण धूर निघतो तो इथं फिल्टर होऊन कार्बन डायऑक्साईड बाहेर काढून इथं स्वच्छ धूर बाहेर निघतो. धन्यवाद.
नमस्कार, माझे नाव प्रीती दीपक पाटील. मी इयत्ता 5वी ब मध्ये शिकत आहे. मी सौर ऊर्जा बनवली आहे. ह्याचा उपयोग आपण वीजची बचत करण्यासाठी किंवा लाईट गेल्यावर आपण वापरू शकतो. धन्यवाद. नमस्कार, माझे नाव सोम दीपक पाटील. मी इयत्ता 8वी अ मध्ये शिकत आहे. मी आज रोबोट बनवला आहे, कारण ह्याचा उपयोग शेतीमध्ये व जे वृद्ध माणसे आहेत त्यांच्या मदतीसाठी येऊ शकतो. नमस्कार, माझे नाव सोम गैजनाथ लांडगे आहे. मी इयत्ता 5वी तुकडी अ मध्ये शिकत आहे. मी पवनचक्की बनवली आहे. पवनचक्कीपासून ऊर्जा निर्माण होते व आपल्याला लाईट मिळते. आज पृथ्वीवर अनेक अशा पवनचक्क्या निर्माण झालेल्या आहेत, ज्यापासून मानवी समाजाची अशी अडथळे निर्माण होत नाहीत. माझं नाव समीक्षा दिलीप खुटारकर आहे. मी इयत्ता 6वी अ मध्ये शिकत आहे. मी आज एक ऑटोमॅटिक वॉटर फिल्टर बनवला आहे. माझे नाव मान्यता नरेंद्र पाटील. मी आता 6वी अच्या वर्गात शिकत आहे. माझ्या प्रोजेक्टचं नाव आहे आपले सूर्यमाला आणि विश्वातील अज्ञात तारे. तर सर्वप्रथम सूर्य हा एक तारा आहे. त्याच्या भोवती 8 ग्रह आहेत: बुध, शुक्र, पृथ्वी, मंगळ, गुरु, शनी, अरुण व वरुण. त्याचप्रमाणे सूर्य हा एवढा मोठा आहे ज्याच्यात 13 लाख पृथ्वी सामावू शकतात. पण सूर्य हा तांबडा महाराक्षसी ताऱ्यासमोर खूप छोटा दिसतो. त्याच्यात असंख्य करोडो सूर्य सामावू शकतात. त्यांचं सूर्य, पोलक, श्रीकेल, पिस्तूल. नमस्कार, माझे नाव सागर जाधव आहे. मी इयत्ता 6वी तुकडी अ मध्ये शिकत आहे. मी आज माझ्या प्रोजेक्टचे नाव अर्थक्वेक अलाराम क्लॉक आहे. अर्थक्वेक अलाराम क्लॉकचा यूज जर भूकंप आला तर माणसांनी काय करावे हे सुचवते. जर भूकंप आला तर लगेच हे अलार्म वाजते आणि घरातली लाईट पेटते. तर घरातली लाईट पेटल्यावर माणसांना कळते की भूकंप आलेला आहे. म्हणून माझा प्रोजेक्ट असा आहे. मग माणसं बचाव करतील, मैदानात जातील आणि त्यांच्या आरोग्याचा करतील. काही वेळी तर काहींचा मृत्यू होतो, दुखापत होते. म्हणून हा अलार्म मी बनवलेला आहे. हा असा वरती होतो. माझ्या प्रोजेक्टचे नाव आहे अर्थक्वेक वॉटर ओव्हरफ्लो अलार्म. मी आता 6वी तुकडी अ मध्ये शिकत आहे. आता आपण टाकीत पाणी भरायला टाकलं असेल आणि आपण कधी पण विसरू शकतो, म्हणून हा त्याच्यावर संबंधित प्रोजेक्ट आहे. आता मी दाखवतो कसा तो हे होतो. आधी आपण हे वायर असं कनेक्ट करून त्या पाण्यात टाकून ठेवायचं. मग लगेच आपण त्याला हे करू शकतो. माझे नाव रवी आहे. मी इयत्ता 6वी ड मध्ये शिकलो आहे. माझ्या प्रोजेक्टचं नाव आहे मायक्रोस्कोप. याचा अंतर जर्म्स दिसतात, किडे मकोडे दिसतात. माझं नाव सई अभय पाटील आहे. प्रोजेक्टचं सोलर सिस्टम आहे. माझं नाव प्रिया कुंडलिक चव्हाण आहे आणि प्रोजेक्टचं नाव वॉटर पोल्युशन. प्रोजेक्टचं नाव माहिती नाही सांगा. माझे नाव त्रिशा विजय खानोकर. माझ्या प्रोजेक्टचं नाव वेस्ट वॉटर ट्रीटमेंट मॉडेल आहे. नमस्कार, माझे नाव व्यक्तिशा काशीनाथ खंडारे. मी इयत्ता 8वी अ मध्ये शिकत आहे. माझ्या प्रोजेक्टचं नाव आहे मेजरमेंट व्हॉल्यूम अँड मास. याच्यामध्ये वेगवेगळे मेट्रिक युनिट्स दिलेले आहेत, जसं की किलोग्राम, हेक्टोग्राम, डेकेग्राम, मीटर, डेसिमीटर, सेंटीमीटर, मिलीग्राम अशी मेट्रिक युनिट्स दिलेले आहेत. आणि ज्यांना आपण किलोग्रामला KM म्हणतो आणि हेक्टोमीटरला HM असे युनिट्स दिलेले आहेत, जेणेकरून आपल्याला मीटरचे रूपांतरण नीट शिकायला मिळते. थँक्यू. नमस्कार, माझं नाव आरुषी नरेश पाटील आहे. मी इयत्ता 8वी अ मध्ये शिकत आहे. माझ्या प्रोजेक्टचं नाव आहे ड्राय सेव. नमस्कार मित्रांनो, माझे नाव विनायक प्रभू जगदनकर आहे. माझे प्रोजेक्टचे नाव दिवस व रात्र आहे.
कसे होते दिवस ही दिवस आहे आणि आता चंद्र आले की रात्र होते. माझं नाव आहे गणेश आवाजी दत्रे. मी आता 7वी ब मध्ये शिकत आहे. याचं नाव आहे आरती अलाराम. हे ऑन केल्यावर आवाज. Hello, my name is Manish. My project name is water tank alarm. It will electric device. It works by the water and circulation of electricity. Then the electricity pass through the wires. Then the LED will on. Let us see how will it works. My name is Ayush Amit Pawar. My project name is पवन चक्की. आपण जेव्हा पवन चक्कीच्या पातीची हवा वीज तयार होते आणि आपल्या घरी वीज येते. नमस्कार, माझं नाव अमृता आनंद गोरे आहे. मी आता 5वी अ मध्ये शिकत आहे. माझ्या प्रोजेक्टचं नाव आहे रेन वॉटर रेस्टोरेशन. मी घराच्या छतावर पावसाचं पाणी जमा केलं आहे व ते पाणी वर्षभर वापरणार आहे. धन्यवाद. नमस्कार मॅडम, माझे नाव मरियम आहे. मी हे प्रोजेक्ट लहान मुलांसाठी बनवले आहे. मी आत्ता 8वीमध्ये आहे आणि या प्रोजेक्टमध्ये काही म्हणजे जे मुलं असतात त्यांना वेगवेगळी पुस्तकं घ्यायला हवे पण त्यांना एकच मध्ये घ्यायसाठी मी हे प्रोजेक्ट बनवले. त्यामध्ये शेप्स आहेत आणि या शेपची डेफिनेशन आहे आणि हे काही अँगल्स आहेत म्हणजे ॲक्यूट अँगल, राईट अँगल, ऑब्ट्यूस अँगल, कम्प्लीट अँगल आणि यो वर्तुळाचा भाग आहे. त्याच्यामध्ये काय काय असतं ते सगळे. मग हे प्रोजेक्ट कोणी जर बनवलं मग त्या मुलांना ते उपयोगी येणार आणि त्यांना बाहेरून पैसे खर्च करून पुस्तक घ्यायला म्हणजे ते होणार नाही. धन्यवाद. गुड आफ्टरनून मॅम, मी 8th A मध्ये शिकते. आज मी होममेड लिटमस पेपर बनवले जे ॲसिड आणि बेस ओळखण्यासाठीचे इंडिकेटर असतात. हा मी जास्वंदाच्या फुलापासून म्हणजेच हिबिस्कसपासून आणि हा गुलाबाच्या फुलापासून बनवला आहे. हा जर हे 2 लेमन ज्यूस आणि टॅम्रिक ज्यूस हे 2 ॲसिड आहेत. जर तुम्ही ॲसिडमध्ये टाकाल तर ते रेड कलरनी होणार. हां, आणि आपण जेव्हा हे बेसमध्ये टाकू ना तेव्हा ते ब्लू कलरमध्ये रिॲक्ट होणार. असंच ॲसिड आणि बेसमध्ये ॲसिड रेड कलरचं होतं आणि जो बेस असतो तो ब्लू कलरचा होतो. आणि आपण ह्याने ओळखू शकतो की मीन्स आपल्याला फूड हे सगळे फूडची टेस्टिंगसाठी आणि काही ॲसिड असे असतात जे आपण टेस्ट पण करू नाही शकत. त्यामुळे हे इंडिकेटर वापरलं जातं pH लेवल हे करण्यासाठी. थँक्यू. मॅडम, माझे नाव प्रशांत प्रदीप कांबळे. इयत्ता 6वी तुकडे व माझ्या प्रोजेक्टचं नाव आहे रेन वॉटर हार्वेस्टिंग. यात पावसाचं पाणी ह्याच्यात टँकमध्ये जाणार. टँकमध्ये फिल्टर होऊन ते प्यायला किंवा गार्डनमध्ये पाणी टाकायला, कार वॉश करायला आणि अनेक गोष्टी करायला. नमस्ते, मेरा नाम कोयलू बानू शहराजली है. मैं 8वीं ब की विद्यार्थी हूँ. नमस्ते, मेरा नाम कोयलू बानू शहराजली है. मैं कक्षा 8वीं ब की विद्यार्थी हूँ. मेरे प्रोजेक्ट का नाम है रेन वाटर हार्वेस्टिंग. रेन वाटर हार्वेस्टिंग मतलब कि जैसे कि आप सभी को पता ही है 4 महीने बारिश, 4 महीने ठंडी और 4 महीने गर्मी होती है. तो 4 महीने जो बारिश होता है वो हमारे लेक यानी नदी में पानी जमा हो जाता है और वो यहाँ पे भी है ना मतलब बिल में भी जमा होता है जिसको बोलते हैं हमने कुआँ. ये सब में जना जमा होने के बाद ये वाटर प्लांट पे जाता है. वहाँ से ना पानी हमारे पीने लायक बन के हमारे घरों तक पहुँचता है. फिर ना इससे है ना बारिश की वजह से हमारे खेत भी है ना खेत भी हमारी ना हरियाली होती है. हमें अनाज भी अच्छे मिलते हैं. फूल पेड़ पौधे सब अच्छे होते हैं. हमारे घर में खुशियाँ रहती है. धन्यवाद. माझं नाव यश राजेश शर्मा आहे. मी इयत्ता 8वी
ब मध्ये शिकत आहे. माझं प्रोजेक्टचं नाव रिव्हर क्लिनिंग बोट आहे. आपण कित्येक वेळा बघितलेलं असेल समुद्रामध्ये रिव्हरमध्ये वरती पाण्याच्या वरती कचरा तरंगतो आणि या कचऱ्यामुळे वॉटर पॉल्युशन होतो. ते थांबवण्यासाठी आम्ही हे प्रोजेक्ट बनवलेला आहे. याच्यामध्ये आम्ही एलिव्हेटरचा यूज केलेला आहे. जो एलिव्हेटर इथं माणूस उभा राहील आणि तो पुश बटन दाबेल तेव्हा एलिव्हेटर ऑन होईल आणि पाण्याची घाण काढेल. व्हिडिओमध्ये पण तसाच आहे जो व्हिडिओ आणि पाण्यामध्ये पूर्ण घाण काढेल तो. प्रत्यक्ष मला या ठिकाणी एक मोठा भांडा भेटलेला आहे म्हणून मी कचरा उचलून दाखवू शकत नाही. पण मी जेव्हा घरी याचा टेस्टिंग केलेली होती तेव्हा माझ्याकडे व्हिडिओ आहे तो तुम्ही बघू शकता. इथं आहे. कंट्रोल रूमकडे एक स्विच आहे. त्याच्यामधून स्विच ऑन केली तर यू मोटर फिरते आणि मोटरच्या मदतीने ही जी बोट आहे ती पुढं मागे जाऊ शकते. फॉरवर्ड रिव्हर्स दोन्ही याच्यामध्ये आहे. धन्यवाद. माय प्रोजेक्ट नेम चंद्रयान 3 रॉकेट. माझे नाव तृप्ती रवींद्र चौगुले. माझ्या प्रोजेक्टचं नाव ग्लोबल वॉर्मिंग. Good afternoon, sir. My name is Anmol Bano Shehraz Ali. I study in 5th B class. My project name is Solar System. The solar system is consisted of the sun, 8 planets of various other celestial bodies. The 8 planets are Mercury, Venus, Earth, Mars, Jupiter, Saturn, Uranus, and Neptune. The solar system was appreciated approximately 4.6 billion years ago. Thank you. नमस्कार, माझे नाव आहे सार्थक शंकर शिंदे. मी इयत्ता 8वी मध्ये शिकत आहे. आज मी तुम्हाला रिब्लॉक या प्रकल्पाचे सादरीकरण करत आहे. आपल्या महानगरपालिकेच्या गाड्या दररोज सकाळी गावात, शहरात आणि वस्तीत जाऊन कचरा गोळा करतात. तोच कचरा ट्रान्सफर स्टेशनमध्ये पाठवला जातो व त्यानंतर तो ट्रकद्वारे डम्पिंग ग्राउंड येथे पाठवला जातो. डम्पिंग ग्राउंडमध्ये साठलेला ढिगारे झालेला कचरा ओला कचऱ्याचे डिकम्पोजिशन होतं, परंतु प्लॅस्टिक हा अविघटनशील असल्यामुळे त्याचं डिकम्पोजन व्हायला शेकडो वर्षे लागतात. तर तो जाळल्यास हवेत विषारी वायू पसरतात व ते प्राण्यांना व माणसांना धोकादायक ठरते. जर तो न जाळल्यास त्याचे डम्पिंग ग्राउंडमध्ये साठे तयार होत जातात व त्यामुळे हवा, पाणी आणि वायू या प्रदूषणामध्ये वाढ होत जाते. या प्रोजेक्टमध्ये आम्ही प्लॅस्टिकच्या बाटल्या गोळा करून त्यांचे तुकडे करून त्यांना वितळून सिमेंटसोबत एक वेगळंच मिश्रण तयार केलेलं आहे. आम्ही तयार केलेल्या खास साच्यामध्ये हे मिश्रण टाकून आम्ही पर्यावरणपूरक हलक्या अशा विटा तयार करतो. प्लॅस्टिक विटांचे फायदे आहे की हे बांधकामासाठी स्वस्त असतात, पर्यावरणपूरक असतात, प्लॅस्टिकचं प्रदूषण कमी होतं व प्लॅस्टिकचा पुनर्वापर होतो, हलक्या व मजबूत असतात.